मंदाताई का नाम नवी मुंबईकरों के मन में है, यह कोई इसे मिटा नहीं सकेगा। ऐसे शब्दों में विनोद तावड़े ने मंदाताई की स्तुति की। इसी के साथ उनकी भाजपा में प्रवेश करने के लिए आभार माना है। नवी मुंबई में महागठबंधन का झंडा फहराने से हम नहीं पीछे रहेंगे, ऐसा भी उन्होंने घोषित करते हुए कहा। विरोधकों ने महाराष्ट्र को कर्ज में डुबाया है। आगे अपने भाषण में विनोद तावड़े ने सत्ता आने पर नवी मुंबई में अण्णाभाऊ साठे का स्मारक खड़ा करने की घोषणा की है। मंदाताई म्हात्रे ज्यांना मी विधान परिषद 6 वर्ष खऱ्या अर्थाने नवी मुंबईच्या जनतेसाठी एक लढवई रणरागिणीचं स्वरूप पाहिलं। सत्तेत बसल्यावर सुद्धा मंत्र्याला झाडण्याची ताकद त्यांची होती। अशा मंदाताई म्हात्रे आज भारतीय जनता पार्टीमध्ये हा मेळावा आयोजित करतायत। बरेच दिवस कधी पुण्यावरून, कधी पश्चिम महाराष्ट्रात, कधी कोकणात येताना नेहमी आमचा जायचा मार्ग हा पाम बीच मार्गे असायचा आणि पाम बीचवर जाताना गौरव दिसला की आमचा गौरववर नेहमी नजर होती। त्या आम्हाला सातत्याने वाटायचं, कधी सोबत मधु चव्हाणजी असायचे, कधी संजय केळकरजी असायचे, अनेक वेळा गडकरीजी असायचे, मुंडेसाहेब असायचे आणि नेहमी आमच्या बोलण्यात असं की बाबा इतक्या ताकदवान क्षमतावान महिलेला दुसऱ्या पक्षातून आलेला एक नेता त्याला मोठा करून यांचं कर्तृत्व असताना यांना दाबण्याचा प्रयत्न करत असून सुद्धा वरचे पॉवरफुल नेते बघत का नाही। हा अगदी म्हणजे केवळ राजकारणामुळे नाही। मला आठवलं की मंदाताईने जे विधान परिषदेचं तिकीट मिळालं ते त्यांना मिळणार का नाही अशा प्रकारची चर्चा असताना जे प्रत्यक्ष त्यांना प्रदान झालं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, त्यात त्यांनी केलेल्या त्यांच्या कामाची ती पावती म्हणून दिलं असं ठणकावून शरद पवार साहेबांनी त्यांच्या पक्षातल्या लोकांना सांगितलं। हे जे ठणकावून बाकीच्यांना सांगणं होतं ते ठणकावून सांगणं इथल्या स्थानिक नेत्यांना का होत नाही। अशी सहज अनेक वेळा राजकारणातल्या विविध पक्षाच्या नेत्यांची आम्ही चर्चा करायचो, त्याविषयी मी चर्चा नेहमी करायचो आणि मंदाताईंची अतिशय प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेसची बांधिलकी होती आणि ती बांधिलकी होती कारण त्याच्या माध्यमातून जनतेशी असलेली बांधिलकीचं त्यांचं काम त्यांना करता येत होतं आणि सातत्याने आम्ही सभागृहात पाहत होतो, गळचेपी होत होती, सभागृहाच्या बाहेर पाहत होतो, अनेक विषय यांनी मांडायचे, फलक त्यांचे लागायचे, यांनी मांडायचे, बातम्या त्यांच्या लागायच्या, आम्ही मंदाताईंना उचकवायचो। मंदाताई नाही, त्यांची श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेने ते टिकूनही होत्या आणि मला असं वाटतं हा एक राजकारणाच्या कार्यकर्त्याचा गुण असतो की आपण करत असणारं काम, आपण ज्या माध्यमातून काम करतो, जो पक्ष आपण आपल्या रक्ताने घामाने वाढवलेल्या त्या पक्षामध्ये समजा काही तात्कालिक गोष्टी आल्या असतील तर त्याच्याकडे नजरअंदाज करून पुन्हा पक्षाच्या नेतृत्वावर श्रद्धा ठेवून काम करत राहणं सातत्याने त्यांचं चाललं होतं। पण केव्हा ना केव्हा तोही माणूस असतो आणि त्याच्या सहनशक्तीचा अंत होतो। आज तर नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची येणाऱ्यांची लाईन लागली, पण मंदाताई त्याच्या आधी झालेलं, त्यामुळे मोदी लाटेनंतर आलेलं नाही। त्यांचं येणं जे आहे ते नवी मुंबईमध्ये प्रामाणिकपणे सामान्य माणसासाठी मला काम करायचं आणि मला काम करायची संधी मिळत नाही आणि जर संधी देणार नसतील तर याबाबत माझ्या ज्येष्ठ नेत्यांकडे मांडून सुद्धा जर ते यांना आवर घालणार नसतील तर मी माझ्या ताकदीवर माझं काम करून नवी मुंबईच्या जनतेला खऱ्या अर्थाने सरकारचे लाभ मिळवून देईल ही त्यांनी शपथ घेऊन त्यांनी काम सुरू केलं। कुठलं काम, काय काम, फलक यांनी लावायचे, त्यांनी काढायचे, यांनी लावायचे, त्यांनी काढायचे, तर काढून काय असं होतं का? मंदाताई तुमचं स्थान जे नवी मुंबईच्या जनतेच्या हृदयात आहे ना ते कोणी काढू शकणार नाही तुम्हाला आणि त्यामुळे तुमचं भारतीय जनता पक्षामध्ये येणं म्हणजे कोणीतरी एक नेता आला आणि एखादी जागा वाढली एवढ्यापुरतं आम्ही पाहत नाही। तुमचं महायुतीमध्ये येणं हे आम्ही काही फक्त एक जागा आमची विधानसभा वाढेल एवढ्यापुरतं पाहत नाही, एखादी महापालिका एवढ्यापुरतं पाहत नाही, तर आम्हाला महायुती म्हणून, आम्हाला भारतीय जनता पार्टी म्हणून नवी मुंबईतल्या माणसाला जे खऱ्या अर्थाने त्यांच्या गैरसोयींमध्ये त्याला सोयी पुरवायच्या आहेत, त्याला ज्या गोष्टी या नवी मुंबईत गेले अनेक वर्ष मिळत नाही, भ्रष्टाचारामुळे मिळत नसतील, परिवारवादामुळे मिळत नसतील, तर या गोष्टी त्या सगळ्या सामान्य माणसाला विकासाचा खरा अर्थ पोहोचवण्यासाठी तुमचं या भारतीय जनता पार्टीमध्ये येणं आणि त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करतो।
या ठिकाणी भारतीय जनता पक्ष गेले अनेक वर्ष कार्यरत आहे. अनेक आमचे कार्यकर्ते असतील, अनेक जुने जाणते असतील, सातत्याने वर्षानुवर्ष प्रयत्न करतायत, कामं करतायत. कामं करताना जसं यश अपयश सगळं मिळून आम्ही करत असतो. आणि त्या सगळ्या ताकदीमध्ये तुमची आता ताकद ज्याही वाढते, मला असं वाटतं की दुधात साखर आहे. आणि ज्यावेळी या पद्धतीने आधीची असणारी भारतीय जनता पक्ष ताकद त्यामध्ये वाढलेली तुमची ताकद, त्याच्यावेळी मिळणारं महायुतीचं पाठबळ, या सगळ्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की नवी मुंबईमध्ये आता महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, हा निर्धार या ठिकाणी आपण व्यक्त केला. लोकसभेत काँग्रेस राष्ट्रवादी गुंडाळली गेलीच आहे. खरं म्हणजे बारामतीमध्ये जर जानकर आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमचं ऐकलं असतं आणि कमळ घेतलं असतं ना, तर सुप्रियाताई पण घरी बसली असती. अवघडच होतं. आणि या लोकांना लोकसभेमध्ये मोदीजींच्या लाटेनंतर जी अवस्था झालेली आहे, अजून त्यातनं सावरत नाही आहे. ज्यावेळी हल्ली विजयराव काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना फोन करतो, ते म्हणतात तुमचं काम करतो, एक अट आहे. तर काय, तुमचं काम मी आता करतो, पण पुढील 5-10 वर्ष तुम्ही मात्र माझी कामं करायची म्हणजे मनाने हरलेलेच आहे. त्यांना हे माहिती आहे की आता काय आपलं सरकार येत नाही, आणि आपलं सरकार जर येणार नसेल तर पुढे जाऊन ज्यांचं सरकार येतं त्या सरकारच्या माध्यमातून आपली कामं झाली पाहिजेत याची आधी हमी घेतात. आणि नंतर ते म्हणले तुमची कामं करा. आमची कामं काही बदलीची नसतात, व्यक्तिगत नसतात, जनतेची कामं असतात. म्हटलं जनतेची कामं तुम्ही आणा, ती आम्ही करू. म्हटलं आम्ही काही व्यक्तिगत कामं तुमची करणार नाही, पण जनतेची कामं नक्की करू. आणि त्यामुळे ज्यावेळी या हरलेल्या मानसिकतेमध्ये सरकार पुढे जात आहे, मुख्यमंत्री हा राहावा का तो राहावा. मला एकदा पत्रकाराने विचारलं की पृथ्वीराज चव्हाण गेले, सुशीलकुमार शिंदे किंवा राणे आले तर काय तुमचं मत आहे. म्हटलं असं आहे, आई ग काय आणि आग आई ग काय, दुखायचं तर आहेच नाही. म्हटलं हे हरणारच आहे. हे आणले काय ते आणले काय, याला उघडलं काय त्याला झाकलं काय, काय फरक पडणार. ज्या पद्धतीने आपापसात ते भांडत बसले आहे, मला असं वाटतं बहुतेक जाता जाता जी आवरावर चालते त्या आवरावरीमध्ये हिस्सा कोणाचा किती याच्यावर भांडे जास्त चालले. आणि या हिस्सावर जर भांडत असतात तर 15 वर्षात या राज्य सरकारने 3 लाख कोटीच्या वर आपल्याला कर्ज केलं, आणि हा महाराष्ट्र कर्जात बुडवला, कंगाल केला. त्या काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांना पुन्हा कोण उभं करेल. ज्या काँग्रेस राष्ट्रवादीने या राज्यातल्या तरुणाचे 1 कोटी रोजगार बुडवले, ज्या काँग्रेस राष्ट्रवादीने या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा 10,000 पर्यंत पोहोचवला, ज्या काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी या राज्यातल्या महिलेची अब्रू सुरक्षित ठेवण्यात अपयश मिळवलं, त्याला कोण पुन्हा. आणि या नवी मुंबईमध्ये जी आश्वासनं दिली, ती वचनं दिली. माझा गणेश नायकांना प्रश्न आहे, तुम्हाला तुमचं व्हाईट हाऊस बांधता येतं, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक तुम्हाला नवी मुंबईत का करता आलं नाही. तुम्हाला वचन देतो, महायुतीचं सरकार आलं की नवी मुंबईमध्ये अण्णाभाऊ साठेंचं स्मारक करण्याचं वचन या ठिकाणी मी तुम्हाला तुम्हाला आपलं व्हाईट हाऊस बांधता येतं. म्हणून पूजनीय बाबासाहेबांचं स्मारक सुद्धा अर्धवटच राहिलं, कमी झालं, पूर्ण अर्धवट राहिलं. आपलं सगळं बांधता येतं, आपलं सगळं करता येतं, आपल्या घराकडे जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधता येतो, पण सामान्य माणसाच्या हितासाठी, सामान्य माणसाची प्रेरणा राहिलेले पूजनीय बाबासाहेब आंबेडकर असतील, आदरणीय अण्णाभाऊ साठे असतील, यांच्यासाठी तुम्हाला ते करता येत नाही. आपल्यासाठी, पोरासाठी, पुतण्यासाठी सगळं. पण या समाजाचा जो दीन दलित दुबळा आहे, त्याच्या प्रेरणेचं स्थान असणार पूजनीय बाबासाहेब असतील, अण्णाभाऊ साठे असतील, याचं तुम्हाला सुचत नाही. आणि त्यामुळे मंदाताई आपल्याला या नवी मुंबईमध्ये जे द्यायचं आहे ते या सामान्य माणसापर्यंत सगळं पोहोचवायचं. आणि त्यामुळे या ठिकाणी मंदाताई आणि आपण सगळे एक भारतीय जनता पक्षाची आता आपली खरी ताकद अजून वाढवलेली आहे. एवढंच या निमित्ताने सांगेन की ताकद जी वाढेल ती ताकद सामान्य माणसासाठी कामाला आहे. भारतीय जनता पक्षाचे आधी असणारे सगळे कार्यकर्ते, त्याच्याबरोबर तुम्ही जोडलेले सगळे कार्यकर्ते असे एकत्रपणे येऊन खऱ्या अर्थाने या नवी मुंबईच्या सामान्य माणसाला सांगूया
की तुमचा खरा प्रतिनिधी असेल तर तो भारतीय जनता पक्ष असेल, तो तुमच्यासाठी काम करणारा असेल. तुमचा खरा प्रतिनिधी असेल तर ती महायुती असेल जी तुमच्यासाठी काम करणारी असेल. आणि आमच्या खांद्यावर तुम्ही विश्वास टाका, तुमच्या विश्वासाला सार्थ आम्ही राहू. इतकंच या निमित्ताने बोलतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.